नमस्कार मंडळी, मी विजय लगड आणि माझे सहकारी विकी लगड. आज आम्ही तुमच्या परत भेटीला आलो आहोत. गप्पा टप्पामध्ये तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी आलेलो आहे. तर आता आम्ही आमचा कार्यक्रम चालू करतो. नक्कीच. बरं, मग लास्ट टाइम सेम प्रमाणे तुम्ही परत एक पुरी सोडली होती. लास्टला काय प्रश्न काय होता तुमचा? शम्मी कपूर आणि मधुबाला यांचा पहिला पिक्चर कोणता? त्याचं उत्तर तर त्यांचा पहिला पिक्चर होता बॉयफ्रेंड आणि मधुबाला बरोबर होता. आणि त्याचं गाणं होतं सलाम आपकी. हो, ते दाखवलं आपण. ते दाखवलं. आणि ऐक ही एक गाणी होती. त्यातलं उत्तर पहिलं ताबडतोब म्हणजे प्रसारित झाल्याबरोबर ताबडतोब उत्तर आलं होतं ते नरेंद्र कापडिया यांच्याकडून. आणि त्याने प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. सिनेमाचं नाव होतं बॉयफ्रेंड आणि त्याने गाणं मधुबाला बरोबर घेतलं होतं. मग त्याने असं विचारलं होतं की मधुबाला बरोबर नंतर का नाही पिक्चर केले. त्याचा काही प्रश्न आपल्या सिरियलशी नव्हता, म्हणून तो प्रश्न संपला. तर आता आपण आजचा आपला व्हिडिओ चालू करूया. मग आजचा काय विषय काढलाय आपण? आजचा विषय असा आहे की एक वेगळाच विषय आहे. एका व्यक्तीविषयी, ना संगीतकार ना काय नाही, एका व्यक्तीविषयी, श्रेष्ठ व्यक्ती, सिनेसृष्टीतली ख्यातमान व्यक्ती, जिने लागोपाठ 2 नॅशनल अवॉर्ड मिळवले, दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळवला आणि सरकारचा पद्मविभूषण हा अवॉर्ड मिळवला. आणि ती व्यक्ती अशी आहे की जिने जास्तीत जास्त नवीन माणसांबरोबर म्हणजे नवीन कलाकारांबरोबर, माणसं म्हणजे कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं. नवीन कलाकारांना त्याने वरती आणलं. नवीन कलाकारांना त्याने सिनेसृष्टीत पदार्पण करायला लावलं. तर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि ती व्यक्ती आहे व्ही शांताराम. त्यांचं नाव आहे मी विचारणार व्ही काय? व्ही शांताराम त्यांचं नाव नाही. त्यांचं नाव होतं शांताराम राजाराम पानकुद्रे. पण त्याने तो शॉर्ट फॉर्म म्हणजे कसं तुम्हाला सांगितलं, शमशेरने नाव बदलून शम्मी कपूर केलं, तसं त्यांनी नाव व्ही शांताराम केलं. आणि त्यांनी नंतर मग आपले सिनेमा चालू केले. तर त्याचा जन्म 1901 मध्ये कोल्हापूर इथे झाला. त्यांनी पहिल्या सुरुवातीला फार कष्टाची कामं केली. म्हणजे फार कष्टाची म्हणजे धाब्यावरती चहा पण ते धाब्यावरच्या गिरायकांना देत होते. अशा करत करत त्यांनी 25व्या वर्षी त्यांनी कोल्हापूरच्या प्रभात म्हणजे त्यावेळेचा सगळ्यात छान सर्वात प्रसिद्ध असा तो स्टुडिओ होता प्रभात. त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं. बाबूराव पेंटर. पेंटर म्हणजे त्यांचं नाव वेगळं होतं, पण ते पेंटिंग एकदम सुंदर करायचे. म्हणजे पूर्वीच्या वेळेला ते प्रिंटिंग प्रेस वगैरे असं सगळं नसायचं, तर स्वतः हाताने चित्र काढायचे. म्हणून त्यांना बाबूराव पेंटर म्हणतात. बाबूराव पेंटर, भाजी पेंढरकर हे प्रभात स्टुडिओचे मेन होते. त्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं. म्हणजे तुम्हाला मागे पण सांगितलं होतं राजेंद्र कुमारांनी HS रावल बरोबर असिस्टंट म्हणून काम केलं. तसं ह्यांनी शिकण्यासाठी काय सिनेमासृष्टीची काही त्यांना माहिती नव्हती, पण ते शिकण्यासाठी त्यांनी ह्यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्याबरोबर ज्ञान घेतलं. आणि नंतर त्याने स्वतःचा स्टुडिओ काढला, स्वतःची कंपनी काढली आणि मग स्वतः त्याने सिनेमा चालू केले. त्यांची बायोग्राफी म्हणाला तर फार मोठी आहे, पण आपण ती अशी 2 विभागात केलेली आहे. 2 मध्ये काय? फर्स्ट आणि सेकंड मध्ये काय? पहिली म्हणजे त्याची सुरुवात. त्याने सुरुवातीला काय केलं, म्हणजे पुढे जायला किंवा सिनेसृष्टीमध्ये नाम कमवायला त्याने पहिले काय केलं आणि त्यानंतर म्हणजे जशी भरभराट झाली म्हणतात तशी ही दुसऱ्या पार्टमध्ये आपण दाखवू. आता पहिला आपण सुरुवातीला त्याने कसं काम केलं, कसं सुरुवात केली हे सांगूया. बरं, मग आता त्यांच्यात एवढं काय विशेष काय आहे की त्यासाठी आपण हा व्हिडिओ वगैरे बनवतोय? विशेष म्हणजे त्यांनी
म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला, शून्यातून त्याने सुरू केलं. त्याने 1937 साली त्याने मराठी चित्रपट काढला कुंकू. त्याच्यामध्ये त्यावेळेच्या म्हणजे आताच्या पण सगळ्या लोकांना माहिती असलेल्या शांता आपटे त्याच्यात काम करत होत्या, केशवराव दाते, आज पण लोकांना माहिती आहे केशवराव दाते, तो त्याने चित्रपट काढला. आणि त्यांचा पैसे कमवणे हा हे नव्हतं, त्यांचा समाज सुधारणा हा त्यांचा विषय होता. समाजाला बदलणं, समाजाच्या ज्या रूढी होत्या, बालविवाह हे वगैरे, बायकांना पुढे शिक्षण न देणं वगैरे, ह्याच्यावरती त्यांच्या आधारित असे सिनेमा होते. त्याच्यानंतर त्याने 1940 मध्ये माणूस हा चित्रपट काढला, उत्कृष्ट सिनेमा. आणि तो व्हीनस मध्ये दाखवला गेला. आणि त्यावेळेला आता लोकांना माहिती असेल चार्ली चॅपलिन, त्याने व्हेनिस त्यांनी चार्ली चॅपलिनने स्वतः तो सिनेमा पाहिला, त्यांना स्वतः भेटला आणि त्यांची प्रशंसा केली. म्हणजे त्यांना एवढा तो चित्रपट आवडला. तो माणूस हा चित्रपट फार सुंदर होता. त्याच्यानंतर त्यांनी असे चित्रपट काढले. आणि 1941 साली म्हणजे माणूसच्या चित्रपटानंतर त्याने शेजारी चित्रपट काढला. शेजारीमध्ये ऍक्ट्रेस होती जयश्री. त्याच्यानंतर त्याने परछाई काढला. हे सगळे मराठी होते? सगळे मराठी होते. सुरंग होता तो, हिंदी पण होते. पण ज्यावेळेला मराठी पिक्चर जयश्री बरोबर केला 1941 साली, त्यावेळेला ते चित्रपट नॅचरल ते तिच्या प्रेमात पडले. आणि 1942 मध्ये म्हणजे तो सिनेमा आल्यानंतर 1 वर्षाने त्यांनी तिच्याबरोबर लग्न केलं. म्हणजे सिनेमा जे फेमस होते कोण, शांताराम. आणि जयश्रीने त्यांच्याकडे जयश्री सुंदर दिसत होती, पण हे सिनेसृष्टीमध्ये एवढे फेमस होते आणि म्हणून तिने त्यांच्याबरोबर लग्न केलं. आणि मग ती त्यांच्याबरोबर जवळजवळ 15-16 वर्ष तिने त्यांच्याबरोबर संसार केला. तिच्याबरोबर शांताराम यांनी पिक्चर पण काढले. आणि त्यावेळेला पण सगळे मराठी कलाकार असायचे तिच्याबरोबर. म्हणजे तुम्हाला सांगितलं तसं शांता आपटे, केशवराव दाते, हे सगळे त्यावेळेचे कलाकार तिच्याबरोबर. जयश्री हे सगळे नवीन होते. वत्सला देशमुख हे सगळे नवीन होते. आणि ह्या सगळ्या नवीन लोकांना घेऊन त्यांनी चित्रपट केले. सांगायचा उद्देश म्हणजे हिऱ्याला कसं पैलू पाडायला लागतो आणि तो पैलू पाडणारा फार महत्वाचा असतो, तसा व्ही शांताराम यांनी केलं. नवीन कलाकारांना घेऊन त्यांच्यावरती म्हणजे नवीन प्रकारे त्यांच्यावरती काम करायला लावणं, त्यांच्याकडे काम करून घेणं, हे त्यांनी केलं. आणि त्यात ते सक्सेस झाले. म्हणजे सांगायचं म्हणजे की दादासाहेब फाळके हे जर म्हणजे चित्रपटाचे मुख्य होते, त्यांच्यानंतर त्यांचा वसा पुढे चालवणे, पुढे चालवायला पाहिजे ना, तो ह्यांनी केला. आणि त्याचे फळ त्यांना मिळालं. त्यानंतर एक पुढे आपण सांगू दे ना, त्यांना तो एक अवॉर्ड पण मिळाला, दादासाहेब फाळके अवॉर्ड. मी तुम्हाला पहिला सांगितलं त्यांना 3 अवॉर्ड मिळाले, 4 अवॉर्ड मिळाले. त्यातला एक 1980 साली, हे आपण 40, 41, 42च्या गोष्टी करतोय. 1980 मध्ये त्यांचे चित्रपट अगदी सुंदर असायचे, काहीतरी नवीन लोकांना सांगण्यात असायचं. त्याचे ओघाने आपण त्याच्यानंतर पुढच्या एपिसोडमध्ये त्यांनी मला जे सांगायचं म्हणजे तुम्ही म्हणाल ना त्यांचा तुम्हाला का व्हिडिओ करायचा वाटला, तर ते कारण आता मी ह्या पहिल्या एपिसोडमध्ये सांगणार नाही, कारण का एपिसोड फार मोठा होईल. तर तो एपिसोड आपण नंतर करूया की मला हा व्हिडिओ का करायचा वाटला किंवा मी व्ही शांताराम यांना का निवडलं. कारण व्ही शांताराम यांनी सिनेसृष्टीसाठी भरपूर काय केलं, सिनेसृष्टीसाठी. आणि त्यांची बायोग्राफी फार
किचकट होती म्हणजे पहिलं लग्न केलं होतं, दुसरं लग्न केलं आणि आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्यांचं तिसरं लग्न सांगूया. त्याने तिसरं लग्न पण केलं आणि लॉ प्रमाणे ते दुसरं लग्न होतं, कारण त्यावेळेला असा काय दुसरा विवाह वगैरे याच्यावर काय बंदी नव्हती. त्यामुळे पहिला विवाह केला, दुसरा विवाह केला, दुसरा विवाह केल्यानंतर त्याने घटस्फोट घेतला आणि तिसरं लग्न केलं. पण जी बायोग्राफी होती त्याच्यामध्ये आपण हे काय घेतलेलं नाहीये त्यांचं, कारण का आपल्याला त्याच्याशी संबंध नाही, त्यांचं पर्सनल होतं. पण त्यांनी सिनेसृष्टीसाठी काय केलं हे महत्वाचं आहे आणि ते मला, आणि मी आता तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हालाही ते पटेल की ही व्यक्ती खरोखरच वाखाणण्याजोगी होती की जिने मराठी सृष्टीवर अपारपार म्हणजे भरपूर उपकार केले. मराठी सृष्टी, हिंदी सृष्टी, ते आपण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये सांगूया. ह्या एपिसोडमध्ये त्यांनी काय काय केलं सुरुवातीला, म्हणजे पुढे येण्यासाठी काय काय केलं. अमर उपाय म्हणून एक सिनेमा होता, तो पण त्यांनी केला. फार सुंदर सुंदर चित्रपट त्याने आधी केले आणि नंतर तो त्याने पाया म्हणतात ना, पाया भक्कम असला तर तुम्ही पुढे जाऊ शकता. तो त्याने त्यांचा पाया भक्कम केला, सगळं ज्ञान घेतलं. प्रोड्युसर जे होते, डायरेक्टर जे होते, म्हणजे पिक्चर प्रोड्यूस करायला पैसे लागतात, डायरेक्ट करायला कला लागते आणि एडिटिंग हे सगळं ते स्वतः करायचे. त्यामुळे एक हरफन मोहला ती व्यक्ती होती. हरफन मोहला म्हणजे सगळ्या गोष्टीत एक्सपर्ट होते ते. अच्छा. आणि तो त्यांनी जो राजकमल स्टुडिओमध्ये मी बोललो मला, त्यांनी येऊन स्वतःचा राजकमल स्टुडिओ उभारला. इतका अप्रतिम स्टुडिओ होता की सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल होत्या. मागच्या आपल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं गायची शूटिंग वगैरे, ती पण राजकमलमध्ये होती. असा हा राजकमल स्टुडिओ त्यांनी केला आणि 75% त्यांच्या सिनेमाचं चित्रण, छायाचित्रण त्यांनी स्टुडिओमध्ये केलं. नॅशनल अवॉर्ड मिळणं हे काही साधं काम नव्हतं. त्यांना बॅक टू बॅक 2 वर्ष 1955 आणि 56 साली 2 नॅशनल अवॉर्ड मिळाले. अच्छा. कशासाठी? सुंदर सिनेमा, जनक जनक पाहायला पाहिजे. अच्छा. आणि 2 आखे बारात, अप्रतिम सिनेमे होते दोन्ही. कला दृष्टीने, नवीन माहितीच्या दृष्टीने, समाजाला सुधारण्याच्या दृष्टीने असे जे सिनेमा होते. आणि हे सगळं विचार करूनच नॅशनल अवॉर्ड म्हणजे सगळं नुसतं अशी गाणी आहेत, नुसतं सिनेमा म्हणजे स्थलदर्शन आहे असं नाही. देशाला काहीतरी शिकवण्यासारखं होतं. डॉक्टर कोटनिस्की अमर कहाणी, सेकंड वॉरवर त्यांनी ते चित्रपट काढला होता. ही त्यांची सगळी कामगिरी बघून त्यांना पहिला नॅशनल अवॉर्ड मिळाला. बॅक टू बॅक ताबडतोब दुसऱ्या वर्षी त्यांना दुसरा नॅशनल अवॉर्ड मिळाला. बरोबर. ते 1956 आणि 55-56 ची गोष्ट आहे. जनक जनक पाहायला पाहिजे आणि 2 आखे बारात. 2 आखे बारात मध्ये त्यांनी काम पण केलं होतं. प्रोड्युसर डायरेक्टर होते, ते एडिटिंग पण करायचे. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला. दादासाहेब फाळके अवॉर्ड हा असं देतात, अशा लोकांना देतात, अशा कलाकाराला देतात की ज्याने काहीतरी सिनेसृष्टीला काहीतरी दिलेलं आहे. जे दादासाहेब फाळकेने दिलं, नवीन कॅमेरा आणि सगळं, कॅमेराचं ज्ञान वगैरे सगळं, तसं नवीन ज्ञान, नवीन तंत्र, टेक्नॉलॉजी म्हणजे उत्कृष्ट टेक्नॉलॉजी होती त्यांची. हे सर्व त्यांनी समाजाला दिलं, सिनेसृष्टीला दिलं आणि म्हणून त्यांना दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला. आणि नंतर शेवटी म्हणजे शेवटचा अवॉर्ड ज्याचा होता पद्मविभूषण. जनरली नॉर्मली सगळ्यांना पद्मश्री देतात, म्हणजे 100-1 लोकांना पद्मश्री अशी वाटली जाते. पण ह्यांना पद्मविभूषण मिळालं. ओके, ते पण त्यांना निधनानंतर मिळालं. 1990 साली त्यांचं निधन झालं, त्याच्यानंतर मिळाला. पण सरकार दरबारी त्यांची नोंद झाली आणि सरकारने त्यांना पद्मविभूषण हा 4था पुरस्कार दिला. म्हणजे असे हे हरफन मोहल्ला, व्ही शांताराम त्यांनी चित्रपटसृष्टी भरपूर काय दिलं. त्यांना आता आपण एवढं येते, आपण आता एपिसोड संपवूया. ह्याच्यानंतर दुसऱ्या एपिसोडमध्ये
त्यांची प्रगती, म्हणजे हे सगळे सुरुवातीची पाया होता. ह्याच्यानंतरची त्यांची प्रगती आणि ह्याच्यानंतरचे पिक्चर, सिनेमा, चित्रपट हे फार उत्कृष्ट होते. त्याच्याबद्दल एक एक चित्रपटाबद्दल आपण बोलू. आणि मग त्यांनी केलेली कामगिरी तुम्हाला कळेल, लोकांना कळेल. आणि मग तुम्हाला तुमचा प्रश्न तो तिथे संपेल की तुम्ही ह्यांना का निवडलं. ओके, तर आता आपण हा एपिसोड इथे संपवूया. आणि मग ह्या एपिसोडवर एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा सांगायचा आहे की त्यांनी जे दुसरं लग्न केलं 1941 साली, पहिलं लग्न त्यांचं आधी झालेलं होतं, त्यावेळेला लग्न परंपरा वगैरे असा नियम नव्हता, म्हणून त्यांनी ते केलं होतं. त्यांच्या वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी लग्न केलं होतं. दुसरं लग्न त्यांनी जयश्री बरोबर केलं. ते कधी केलं, कुठल्या साली केलं आणि कुठल्या सिनेमानंतर केलं, आणि त्यांची तिच्यापासून झालेली म्हणजे तिची मुलं आणि विशाखांची मुलं कोण होती, त्याची नावं तुम्ही सांगा. हे कठीण आहे हे. आता आपल्या याचा पुढचा एपिसोड जेव्हा आपण करू तेव्हा आपण त्यांना याची उत्तरं देऊ. तर आता आपण आपला कार्यक्रम इथेच संपवूया. पुढचा एपिसोड बघा, ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती या सर्व चित्रपटाबद्दल मिळेल. एक एक चित्रपट घेऊया त्यांचे आणि मग त्याप्रमाणे आपण बोलू. तर आता हा आपला एपिसोड पूर्ण करूया. नमस्कार मंडळी. आमचा एपिसोड, पहिला एपिसोड म्हणजे विशांतरमचा पहिला एपिसोड इथे संपवत आहोत. दुसरा एपिसोड एक थोड्या दिवसांनी येईल. जरूर पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्ही केलात तर मला अशी एक काय म्हणतात त्याला पॉवर आहे किंवा स्फूर्ती येईल की काहीतरी नवीन नवीन करावं. त्यामुळे तुमच्या सूचना या जरूर पाठवा. नमस्कार.